कोकणातील ठाकरे गटाला आणखीन एक जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रत्नागिरीतील माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना शिंदे गट प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहे। याआधी देखील माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने कोकणातील टायगर ऑपरेशन आणखीन वेग घेत असल्याचं दिसत आहे। संजय कदम यांनी ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप करत सांगितले की जे लोक आता माझ्यावर टीका करत आहेत त्यांनीच विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलंय। मी पक्ष सोडल्याने त्यांना किती फरक पडतो हे लवकरच स्पष्ट होईल। माजी मंत्री रामदास कदम यांच्या स्वागताच्या भूमिकेचं संजय कदम यांनी समर्थन केलं असून मी लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल असं देखील ते म्हणालेत। त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखंच आहे। यापूर्वी देखील दापोली नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करत ठाकरे गटाच्या नगराध्यक्षांवरती अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी सुरू केली होती। त्यामुळे आता कोकणातील ठाकरे गटाला मोठे हादरे बसत आहे। संजय कदम यांच्या संभाव्य पक्षांतरानंतर ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी त्यांनी पक्ष सोडला तरी काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। यावर संतप्त होत संजय कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय की कोणाला फरक पडतो हे लवकरच समजेल। त्यांच्या या भूमिकेमुळे कोकणातील ठाकरे गटाला मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे। आता त्यांचा अधिकृत शिवसेना शिंदे गट प्रवेश कधी आणि कसा होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।